नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो कच्च्या केळ्याची झटपट होणारी एक भाजी, ज्यासाठी आपण सर्वप्रथम एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल घ्यायचं आहे. तेल छान आपण गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारण 7-8 पाकळ्या आपण लसणाच्या घालून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 7-8 आपण कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत. छान आपली फोडणी तडतडली की यामध्ये 2 छोट्या आकाराचे कांदे बारीक चिरून घालून घ्यायचे आहेत. कांदे आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. आता या स्टेजला आपल्याला थोडीशी जी आच आहे आपली ती आपण प्रखर ठेवू शकतो. आणि त्यानंतर आपण आता इथे भिजवलेले कच्ची केळी घेतलेली आहेत, ते आपण छान अशी बारीक कापून घेतलेली आहेत, ती यामध्ये घालून घ्यायची. आता आपण गॅस मंद करायचा आहे, कारण कच्च्या केळ्याला चीक असतो आणि कच्ची केळी ही लगेचच लागतात. आता आपण यांना पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं, कारण कच्च्या केळ्याची सर्वप्रथम साल काढून घ्यायची आणि नंतर त्यांना पाण्यामध्ये ठेवायचं. अन्यथा जी कच्ची केळी असतात ती काळवंटात आणि त्यातला जो चीक असतो तोही बऱ्या प्रमाणात निघून जायला मदत होते. आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. यामध्ये साधारण पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आता आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता इथे जे कच्च्या केळ्यामध्ये जेवढं पाणी आहे त्यामध्ये हा मसाला व्यवस्थित परतला जातो. छान असं परतून झालं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्ही पाहू शकतात आपली जी भाजी आहे ती खाली चिकटते, कारण कच्च्या केळ्याला थोडासा चीक असतो, म्हणून यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपली भाजी व्यवस्थित शिजेल. आता यावरती झाकण ठेवून साधारण 5 ते 7 मिनटं आपण वाट पाहायची. ही भाजी लगेच शिजते, त्यामुळे तुम्ही पाहू शकता आता भाजी शिजलेली आहे. जास्त शिजवायची नाही, नाहीतर भाजीचे तुकडे यामध्ये मोडून त्याचा गिचका होऊ शकतो. आता या स्टेजला भाजी व्यवस्थित शिजली की भरपूर कोथिंबीर यामध्ये घालायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओलं खोबरंही वापरू शकता, पण इथे मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. छान कोथिंबीर ढवळून घ्यायची आणि गॅस बंद करून टाकायचं आहे. या स्टेजला आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही टिफिनमध्येही लगेच देऊ शकता आणि ही भाजी तुम्ही अशीच गरमागरम सर्व करून नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि या रेसिपीसाठी तुमच्या काही कॉमेंट्स असतील तर त्या नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्टे ट्यून. धन्यवाद.